महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? एका बाजूने एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आपले गेम चेंजर शरद पवार साहेब आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, त्याच्यानंतर देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि याच बरोबर अजित पवार साहेब आहेत आणि त्यांच्याच बरोबर राज ठाकरे सुद्धा आहे। आताच तुम्ही बघितलं, मागे 2-3 दिवसापूर्वी एक न्यूज झाली होती, मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली त्यांच्या घरी जाऊन। त्याच्यानंतर एकीकडे आपण बघतोय, जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हापासून एकीकडे ठाकरे साहेब नाराज आहेत, त्यांची सीट आले नाहीत। शरद पवार साहेब बिचारे तर विषय संपला, त्यांचे पण खूप सारे सीट पडले। सीट सर्वात जास्त आली ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे, शिंदे साहेबांचे, पवार साहेबांचे, अजित पवार साहेबांचे। पण जेव्हापासून यांची 120 पेक्षा जास्त सीट आलेली आहेत तेव्हापासून सारखे शिंदे साहेब काय आहेत, नाराज आहेत, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती नाराज आहेत, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती नाराज आहेत। हेच घडत चाललंय। समीकरण असं होताना दिसतंय, कधी कधी देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर राज ठाकरे साहेब हे आणि अजित पवार साहेब हे एकत्र येतील आणि आता जी काही युती आहे 3 लोकांची, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि काँग्रेस नाना पटोले साहेब, आता कुठेतरी आपल्याला काँग्रेस जरा बाजूलाच पडताना दिसते आणि उद्धव ठाकरेजी बाजूला पडताना दिसतायत, शरद पवार पण बाजूला पडताना दिसतायत। म्हणजे जी युती एकत्र होती निवडणुकीपुरती, ती युती फक्त निवडणुकीपुरतीच राहिलेली आहे। प्रत्येक गोष्टीवरून राजकारण, आता महाराष्ट्राचं राजकारण कसं झालंय, कोण कोणाच्या पक्षामध्ये जाईल याचा काहीही भरोसा नाही। बातमी तर अशी पण येते, ज्याने सतत 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 आपले देवाभाऊ यांच्यावरती टीका केली ते म्हणजे एकदम खालच्या पातळीवरती जाऊन टीका केलेले म्हणजे उद्धव ठाकरे साहेब, त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र ते सुद्धा एकदम जहिरी टीका करत होते। पण जेव्हापासून निवडणुका झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, तो निवडणुकाचा भाग होता म्हणून पुन्हा यांच्या गाठी भेटी सुरू झालेल्या आहेत। मग चर्चा अशी पण सुरू आहे, पुन्हा उद्धव ठाकरे साहेब हे बीजेपी मध्ये येतील का आणि शिंदे साहेबांना एकटं पाडतील का? इकडे बघतोय आपण पालकमंत्रीच्या नेमणुकांवरती असेल, खाते वाटपापासून असेल, अनेक गोष्टींमध्ये आपल्याला शिंदे साहेब नाराजच दिसत आहेत। काही झालं शिंदे साहेब नाराज आहेत, काही झालं डायरेक्ट आपल्या गावाला जाऊन थांबलेले आहेत, अशा अनेक गोष्टी। आणि जे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जे काही उमेदवार आहेत, जे काही आमदार निवडून आहेत, ते सारखे नाराज होताना दिसत आहेत। म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतंय की राजकारणामध्ये खरोखर काही शक्य नाही आणि काहीच अशक्य नाही, काही होऊ शकतो कधी पण। असं पण होऊ शकतो कदाचित आपले शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांची लोकप्रियता आपण जर बघितली ती वाढलेली होती, उच्च स्तरावरती गेली होती, कारण अनेक कल्याणकारी योजना त्यांनी लोकांसाठी आणलेली होती। त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लेक माझी लाडकी योजना असेल, अनेक अशा योजना जे एकनाथ शिंदे साहेबांनी आणल्या होत्या आणि ते प्रॅक्टिकली लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांच्या मनामध्ये भावनामध्ये हेच निर्माण झालं की पुढचे मुख्यमंत्री जे काय व्हायला पाहिजे ते शिंदे साहेब व्हायला पाहिजे। परंतु राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, तर ते शक्य झालं नाही। शेवटी सूत्र जे आहे, मुख्यमंत्री पदाची काय धुरा आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळली। त्यामध्ये जे सगळ्यात इम्पॉर्टंट खातं होतं ते म्हणजे गृह खातं होतं। जर मागच्या टर्म मध्ये एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री फडणवीस साहेब होते, तर गृहमंत्री पद यांच्याकडे यायला पाहिजे होतं आणि बाकी मुख्यमंत्री मध्ये यांच्याकडे, असं काहीतरी चालू होतं। जर आपण 2014 पासूनचा इतिहास जर थोडंसं बघितलं आपण राजकारणामध्ये, तर बघा, जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आले किंवा जेव्हा जेव्हा त्यांची हातामध्ये सत्ता होती, त्यावेळेस सर्वात महत्वाची खाती म्हणजे गृह खातं हे त्यांच्याच ताब्यात आहे। 2014लाही ते मुख्यमंत्री होते आणि गृह खातंही त्यांच्या ताब्यात होतं। त्याच्यानंतर ज्यावेळेस शिंदे साहेबांची सरकार होती त्यावेळेस गृह खातं यांच्याकडे होतं आणि आता देखील गृह खातं यांच्याकडे आहे। देवाभाऊ काही गृह खातं सोडायला तयार नाही आणि सर्वात जास्त उपमुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड केलं ते म्हणजे अजित पवार साहेब। आता चाललंय काय हे, यांचं तर एवढं सीटा कमी आल्यात किंवा एवढं सपाटून मार खाल्लेला आहे की बिचारे आता कुठं जास्त काही जातच नाही। आणि आता डोळ्यासमोर कोणती निवडणूक आहेत, महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत। आता या निवडणुकाला पण काय हलक्यात घेऊन चालत नाही ना।
म्हणून काय करता येईल, स्थानिक स्तरावरती कोण पाठबळ मजबूत कोण आहे, तर आपले राजसाहेब. मग राजसाहेबांशी संपर्क कोणाचा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब. कारण याचं मागचं पण कारण आहे भाऊ, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ठाणा झाला, मुंबई झालं, हे शिवसेनेच्या ताब्यात आहे होतं. म्हणजे आता जर आपण बघितलं, शिवसेना ज्यावेळेस एकत्र होती, हे दोघं जण एकत्र होते, त्यावेळेस मुंबई महानगरपालिका ही महानगरपालिका शिवसेनेकडे होती आणि शक्यता हे दोघंही जण एकत्र राहिले असते तर मुंबई महानगरपालिका त्यांच्याचकडे राहिली असते. पण आता मुंबई महानगरपालिकामध्ये झेंडा फडकवायचा आहे कोणाचा, बीजेपीचा. मग हा जो काही सगळं खेळ चालू आहे तो खेळ फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी चालू आहे. पण राजकारणामध्ये शेवटी काही होतं, यांनी एक तर बीजेपीला सोडायला नाही पाहिजे होते आणि सोडलं तर यांचंच मोठं नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय. आणि हे दोघं एकत्र होते तर सर्व काही ठीक होतं, यांची फूट पडली, नुकसान दोघांचंही झालेलं आहे. शेवटी राजकारणामध्ये काही होऊ शकतं, याच्यामध्ये सत्ता इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये पैसा इम्पॉर्टंट आहे. पण जर एक बाजू जरा एका लोक कल्याण करायच्या बाजूने जर आपण बघितलं तर मला वैयक्तिक तर असंही वाटतं, या सर्वच नेत्यांमध्ये लोकांच्या बाबतीत विचार करणारा किंवा लोकांसाठी काम करणारा नेता म्हणून मी पुन्हा एकदा शिंदे साहेबांनाच समनेन. कारण यांचं जे काही योजना होत्या, यांचं जे काही काम होतं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. शेवटी काय होऊ शकतं आता बघूया पुढे काय होतं ते. पण सध्या यांच्या भानगडी भरपूरच चालू आहेत. आता किती दिवस यांच्या भानगडी चालू असते आणि राजकारणामध्ये नेमकं काय होईल काहीच सांगू शकत नाही. पण गेम चेंजर माणूस म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांना. अनेक लय गेम चेंज करून टाकलेत त्यांनी, जवळपास अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि शेवटी ते आले तर वादळ घेऊनच सोबत आले. असो, चला आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण बघूया की नेमका यांच्यामध्ये कोणाकोणामध्ये कशावरून भांडणं चालू आहेत किंवा पुढे भविष्यामध्ये काय होऊ शकतं. याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, जेणेकरून राजकारणाविषयी सर्व टॉपिक मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.